माऊली माऊली हरिनामाच्या गजरात पुण्यनगरीत भक्तिमय वातावरण पाहायला मिळत आहे। राज्यभरातून विविध पालखींचं प्रस्थान पंढरपूरच्या दिशेने झाले। त्यातच सर्वांना सोबत घेऊन कोणताही भेदभाव न करता माऊलीच्या गजरात पुढे जाणाऱ्या जगद्गुरू संत तुकाराम महाराजांच्या पालखीत आत्महत्या केलेल्या शेतकऱ्यांच्या मुलांनी हातात फलक घेऊन सहभाग घेतला। ज्या चुका आमच्या वडिलांनी केल्या तशी चूक तुम्ही करू नका असा संदेश मुलांनी दिला। आतापर्यंत अनेक मुख्यमंत्री आले, त्यांनी आम्हाला केवळ आश्वासनं दिली। विद्यमान मुख्यमंत्र्यांनी आम्हाला मदतीचं आश्वासन दिलं आहे। त्यांनी दिलेल्या आशेवर आम्ही जगत आहोत असं या मुलांनी तसंच पालखीत सहभागी झालेल्या वारकऱ्यांनी। शेतकरी खूप कष्ट करतो, शेतातून मोती पिकवतो, पण त्या मोत्याची किंमत त्याला मिळत नाही, म्हणून तो पर्यायाने आत्महत्या करतो। आमच्या सर्वांच्या वडिलांनी गळफास घेतला, विष घेतलं, आमच्या जीवनामध्ये अंधार झाला। आजही आमचा बाप शेतकरी आत्महत्या करत आहे व आमच्यासारखे मुले अनाथ होत आहे। शेतकरी आई बाबा गेल्यानंतर मला विदर्भातून त्र्यंबकेश्वर येथे यावे लागले। मी माऊलीच्या दिंडी पुढे चालत असताना माऊलीकडे प्रार्थना करतो, आमच्यावर जी अनाथ होण्याची वेळ आली ती कोणत्याही शेतकऱ्याच्या जीवनात व्हायला नको। आत्महत्या करू नका, व्यसन करू नका। व्यसन आत्महत्या हा पर्याय नाही। आपल्या मुलाबाळांना खूप शिकवा, सुसंस्कृत बनवा, तीर्थक्षेत्र खराब करू नका ही मी माऊलीकडे प्रार्थना करतो। धन्यवाद। मला मोठे होऊन पोलीस बनायचे आहे। माझ्या वडिलांनी आत्महत्या केली। पहिलीपासनं ते 10वी पर्यंत मी आदर तीर्थ आश्रमातच मोठी झालेली आहे। आमच्या जीवनात खूप संघर्ष येत आहे। माझ्या वडिलांनी आत्महत्या का केली? कारण पाऊस पडत नव्हता। माझे वडील कर्जबाजारी झालेले होते, म्हणून त्यांनी आत्महत्या केली। तेव्हा मग त्यांनी का केली? कारण पाऊस पडत नव्हता, म्हणून मी वारीमध्ये यासाठी चालते। पाऊस देवाकडे फक्त हीच प्रार्थना करते, भरभरात पाऊस पडू दे, शेती होऊ दे। कारण जर शेतीला पाणी हवं असतं, पाणी जर भेटलं नाही तर शेतकरी आत्महत्या करतात व आमच्यासारखे मुलं अनाथ होतात। म्हणून मी वारीमध्ये फक्त देवाच्या चरणी ही प्रार्थना करते आणि तुम्हालाही हे सांगते, माझी कडकडीने विनंती, आत्महत्या करू नका। सरकारलाही हे सांगते की सरकार म्हणतो मुलगी वाचवा, मुलगी शिकवा, पण मी एक मुलगी, मी म्हणते शेतकरी वाचवा, शेतकरीची मुलं बाळं वाचवा, आमच्यासारख्या मुलांच्या जीवनात काही खुशी येऊ द्या। सरकारला फक्त एवढे सांगते की शेतकऱ्यासाठी काही करा, काहीतरी योजना काढा। कारण शेतकरी आत्महत्या जर केले ना तर त्यांचे मुलं बाळं खूप अनाथ होतात।